हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्तपैकी घरगुती पद्धतीने चरपटीत असे करवंदाचे लोणचे. फ्रेंड्स, या सीझनमध्ये करवंद बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये मिळतात आणि कच्चे करवंद म्हटलं म्हणजे आंबट चव आलीच. तर अशा आंबट चवीचे जर लोणचे आपण केले तर खूप छान चविष्ट असे लागते आणि हे लोणचे 6 महिने ते 1 वर्षभर आरामात टिकतं. तर आता आपण व्हिडिओमध्ये बघूया की काय काय साहित्य आपण घेतलं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. तर इथे आपण घेतलं आहे पाव किलोचे सुद्धा वरती असे करवंद आहेत, कच्चे करवंद आहेत. हे चवीला जरासे आंबट असतात. प्रथम आपण करवंदीचे जे काड्या असतात ना वरच्या, त्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि जर काही खराब करवंदी असतील त्या देखील आपण इथून काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. मीठ टाकण्याचं कारण म्हणजे करवंदीला थोडं चीक असतं बघा, ते चीक काढण्यासाठी आपण यामध्ये मिठाचा वापर करणार आहोत. मिठाच्या पाण्यामध्ये आपण हे 2-3 तास भिजू घालायचं आहे, त्यामुळे सर्व चीक निघून जातं. चीक म्हणू शकतो किंवा डिंक देखील म्हणू शकतो. याला जर डिंक किंवा चीक लागलेला असतो ना, तो जर निघाला तर लोणचं सुद्धा खूप छान टिकतं. त्यामुळे ते काढणं खूप जरुरी आहे. आता या करवंदीला मीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे. त्याला ऑटोमॅटिक कसं पाणी सुटतं मिठामुळे. आता यामध्ये आपण करवंदी बुडसुरडं पाणी घालायचं आहे. पाणी नॉर्मलच घ्यायचं आहे. आता पाणी घातल्यावर देखील आपण हाताने छानपैकी असं चोळून घ्यायचं आहे करवंदींना. म्हणजे जो काही चीक असेल किंवा डिंक असेल किंवा तो चिकट पदार्थ असेल तो सगळा निघून जातो. आणि ह्या चिकामुळे करवंदी थोडीशी कडसर देखील लागते, म्हणून त्याचा कडवटपणा जाण्यासाठी हे मिठाच्या पाण्यातच आपण धुवून घ्यायचं आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे. आता ही करवंद कुळकुळी रात्रभर देखील पाण्यामध्ये ठेवतात, परंतु मी रात्रभर न ठेवता याला मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजेच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण की खूप जास्त नाही माझ्याकडे, म्हणूनच मी हे 3 ते 4 तास पाण्यामध्ये ठेवलेलं आहे मिठाच्या. आता मी एका चाळणीमध्ये उपसून घेत आहे आणि खाली बघू शकता तुम्ही पाणी कसं निघालेलं आहे करवंदीचं. तुम्ही बघू शकता पाणी अतिशय असं खराब असं निघालेलं आहे, म्हणजेच असं पांढरट पाणी निघालेलं आहे. आता मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा करवंद धुवून घेत आहे. आता एक करवंद धुवून घ्यायचे आहे आणि छानपैकी वाळवून घ्यायचे आहे. तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही कपड्याने देखील पुसून घेऊ शकता. स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा फॅनखाली वाळू द्यायचं आहे. आता आपण या करवंदीची अर्धी काप करणार आहोत किंवा 2 तुकडे करून घ्यायचे आहे, कारण की करवंदी ही मीडियम साईजची आहे, त्यामुळे 2च तुकडे याचे बनतील. करवंदीला कापल्यामुळे याला लोणच्याचा मसाला सगळ्या बाजूने चांगला लागेल, म्हणूनच याला आपण कापून घेणार आहोत. जेवढ्या जेवढ्या मोठ्या करवंदी आहे त्याचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि ज्या बाकीच्या ज्या बारीक करवंदी आहे त्याचे काही 2 तुकडे मी केले नाही. तुम्ही बघू शकता याच्यासुद्धा देखील चीक आहे, परंतु हा चीक कसा चांगला आहे, याला थोडासा आमखरपणा असतो, त्यामुळेच आपण हे राहू देणार आहोत. पुन्हा धुवायची आता गरज नाही आहे. अशा प्रकारे सर्व करवंदी मी चिरून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या करवंदी मी अशाच घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या करवंदीला 1 ते 1.5 चमचा आपण हळद लावणार आहोत. चमचा मी छोटाच घेतलेला आहे, तर 1.5 चमचा इथे हळद लावलेली आहे आणि त्याच्यावरून आपण 1.5 चमचा पण मीठ लावणार आहोत. तर हे मीठ आणि हळदीमुळे काय होतं की लोणचं खूप छान चविष्ट बनतं, खराब होत नाही आणि करवंदीसुद्धा खूप छान यामध्ये मुरून जातात. तर आता याला आपण चोळून चोळून हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे. करवंदी चिरत असताना त्यामध्ये बिया देखील असतात बघा, त्या बिया सुद्धा लोणच्यासोबत खूप छान मुरून जातात. त्यामुळे तुम्ही बियांचं टेन्शन घ्यायचंच नाही, कारण की आपण जेव्हा पिकलेल्या करवंदी खातो तेव्हा बिया सुद्धा आपसूक आपल्याकडनं खाल्ल्या जातात. ती व्यवस्थित दोघं हाताने आपण हळद आणि मीठ ह्या करवंदीला चोळून घेणार आहोत आणि आपण हे सगळं झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असंच राहू द्यायचं आहे. तुम्ही ताटामध्ये देखील ठेवू शकता किंवा एका छोट्याशा पातेल्यामध्ये हे करवंद काढून घ्यायचे आहे आणि झाकून ठेवायचं आहे. आता हे करवंद पूर्णपणे बॅक्टेरिया फ्री होणार आहेत बघा रात्रभरामधून. याला मीठ आणि हळद चांगली पद्धतीने लागून जाईल. तर अशा प्रकारे आपण हे रात्रभर ठेवलेलं आहे. सकाळी तुम्ही बघू शकता याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे आणि जरा ओलसर देखील या झालेल्या आहेत. पण घाबरायची गरज नाही, हे आपल्याला असंच लोणचं याचं घालणार आहे, अजिबात लोणचं खराब होणार नाही यामुळे. आता आपण हे सगळं ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे. जरा 2-3 तास हे फॅनखाली वाळू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करूया. अतिशय सोपा असा मसाला आहे, काहीच कठीण नाही. जे घरामध्ये आहे ते साहित्य इथे वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण मोहरी घेतलेली आहे, लोणच्याची जी पिवळी मोहरी असते ती, आणि शोप घेतलेली आहे आणि धणे घेतलेले आहे. तर आता इथे मी धणे, शोप आणि जी मोहरी घेतली आहे ना ती अगदी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण शोपी चवीनुसार घालायची आहे. अगदी अर्धी वाटीपेक्षाही कमी घातली तरी चालेल. हे सगळं साहित्य आपण मस्त की तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. बारीकसं तेल घालायचं आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे. खमंग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे जाडभरड. आणि आता ह्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला घातला आहे. तुम्ही बघू शकता जे डीमार्टला मसाला मिळतो तो मी इथं वापरत आहे आणि त्यामध्ये आपण 2-3 चमचे हळद घातलेली आहे, कारण की ऑलरेडी आपण हळद लावलेली आहे, त्यामुळेच आपण 2 चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर आपण जे तिखट घेते ते देखील आपण 1 चमचा घेतलेला आहे. जे आपण भाजीसाठी वापरतो ते तिखट आहे.
कारण की आपण लोणच्याचा मसाला घातलेला आहे. त्यानंतर आपण हिंग देखील घेतलेला आहे 1 चमचाभर. आणि लोणच्याच्या मसाल्यामध्ये हिंग असतं, सगळाच मसाला ऑलरेडी असतो, त्यामुळेच मी हे कमी कमी वापरलेलं आहे. आता आपण पाव किलो तेल तापायला ठेवलेलं होतं बघा, ते छानपैकी तापलं गेलेलं आहे. त्यामध्ये प्रथम आपण हिंग घातलेला आहे आणि त्यानंतर बाकीचे काही जिन्नस आहे ते देखील घातलेलं आहे. आणि मीठ तर काय चवीनुसार आपण लोणच्यामध्ये घालायचं आहे, खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही. मीठ जर कमी पडेल तर लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे मीठ हे बरोबर टाकायचं आहे. अगदी झटपट असं बनणारं हे लोणचं आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्ही बघू शकता तेलामध्ये मस्त की आता हा मसाला मी फ्राय करून घेत आहे. तेल जरा गरमच असायला हवं, म्हणजे काय होईल की जो मसाला आहे तो खूप छान फ्राय होतो. आता मी काय कलर दिसला नाही म्हणून मी परत हा डीमार्टचा आणलेला जो लोणच्याचा मसाला आहे तो पुन्हा टाकून घेतलेला आहे. तर कलर येण्यासाठी मी याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तुम्ही काश्मीरी लाल मिरची देखील याच्यात टाकू शकतात, म्हणजेच खूप छान कलर येतो. तर तुम्ही या चव देखील बघू शकता लोणच्याची. तर कधी वाटलं आपल्याला कमी जास्त तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकतात, मीठ म्हणा तिखट म्हणा असं. तर आता हे जे मसाला आहे तो थंडगार झालेला आहे. थंडगार झाल्यावरच आपण हे बाकीचं जिन्नस टाकलेलं आहे, जसं काही करवंदी, तर करवंदी असो किंवा कैरीच्या फोडी असतो, तर हे मसाला थंड झाल्यावरच टाकायचा आहे, नाहीतर लोणचं खूप खराब होण्याची शक्यता असते. आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं मी छान हलवून घेत आहे बघा, सगळा मसाला सगळ्या बाजूने लागलेला आहे. आता आपण हे लोणचं बरणीत भरण्याच्या आधी बरणी ही निर्जंतुक असणं फार महत्त्वाचं आहे. आता ही बरणी स्वच्छ घासून घेतलेली आहे, तिला वाळवलेली आहे आणि तव्यावरती हिंग घातला आहे बघा 1 चमचाभर. त्याची धुरी आपण बरणीला देऊन घ्यायची आहे, म्हणजे काय होईल की बरणी खूप छान आतमधून निर्जंतुक होऊन जाईल, गरम होईल आतमधून मस्तपैकी आणि लोणचं अजिबात खराब होणार नाही. हे लोणचं तुम्ही वर्षभर सुद्धा खाऊ शकतात असं केलं तर. आता लोणच्याला आपण किती साहित्य वापरलेलं आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा, त्यामध्ये मी तुम्हाला सगळं साहित्य किती प्रमाणात घेतलं आहे ते लिहिणारच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की चेक करा. आता आपली बरणी ही लोणचं भरण्याकरता तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण लोणचं भरूया. तर लोणचं देखील छानपैकी थंडगार झालेलं आहे, त्यामध्ये आपण लोणचं हे भरून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी झाकून ठेवायचं आहे. लोणचं स्टीलच्या मांड्यामध्ये कधीच रात्रभर पडू देऊ नये, कारण की त्यातल्या मिठामुळे स्टीलच्या मांड्याला होल पडतात. त्यामुळे लोणचं हे काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये लगेच भरून घ्यायचं आहे. आता हे लोणचं झाकून ठेवायचं आहे बघा. हे लोणचं जवळपास 15 दिवस झाकून ठेवलेलं आहे. अधूनमधून मी त्याला हलवलं सुद्धा होतं. तुम्ही बघू शकता आता लोणचं खूप छान मुरलेलं आहे. याची एकच खासियत आहे करवंदीच्या लोणच्याची, का ते 15 दिवस लागतात मुरायला. कैरीचं लोणचं कसं आपण लगेच खाऊ शकतो 2-3 दिवसामध्ये, पण याचं तसं नाही, ह्याला 15 दिवस नक्कीच लागतात मुरायला. तर तुम्ही बघू शकता हे लोणचं खूप छान मुरलेलं आहे, कलर सुद्धा खूपच छान आलेला आहे. करवंदीची लोणचे भात, पोळी, थालीपीठ किंवा पराठ्यांसोबत सुद्धा जबरदस्त लागतं बरं का. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फोड बघा दाबून दाखवते. तर करवंदी खूप छान मऊ झालेले आहे, तर ती जी बी आहे बघा ती लगेच बाहेर आलेली आहे. हां, महत्त्वाचं म्हणजे ह्या लोणच्याचे ज्या करवंदीची जी बी असते ती देखील आपण खाऊ शकतो, ती अजिबात कडू लागत नाही, कारण करवंदीसोबतच बी सुद्धा खूप छान मुरून जाते. तुम्ही बघू शकता ती फोड आहे बघा अशी छान मऊ झालेली आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बरं का, हे अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी आवडली की नाही याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.